चाल बाबो, भाग 2 ला ये. कारण याच्यातला भाग 2 आपला बाकी होता आणि भाग 2 मधले जवळपास 20 उदाहरण आहे. त्याचा आपल्याला जवळपास शॉर्टकट मध्ये पाहायचं होतं आणि जो बेसिक्स आहे ते पहिल्या व्हिडिओ मध्ये आलेला आहे. भाग 2 मध्ये आता बघा बाबू, लक्ष द्यायचं. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सूत्र गोत्र काहीच नाहीये. फक्त याच्या सरळ सरळ कसं सोडवायचं ते मी सांगणार आहे. प्रश्न कसा आहे 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 40 मजूर 20 दिवसात पूर्ण करायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल, असा प्रश्न विचारला. पहिले मांडून घ्यायचं मजूर. नंतर मजूर रोज किती तास? 8 तास काम. किती तास? 8 तास काम दिवस. बस एवढं लिहिलं. मजूर किती होते? 28. 28 खाली 28. रोज 8 तास काम करून किती दिवस? 25 दिवस. नंतर 40 मजूर खाली मजूर लिहिले. 40 मजूर किती दिवसात? किती दिवसात रे? 20 दिवसात. मग सरळ काय सांगेल असल्यास तर रोज किती तास काम करावं लागेल आपल्याला दिवस? वरच्याचा जसे तसा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे कसा? 28 गुणिला 8 गुणिला 25 आणि या छेदाला याचा आणि याचा जसाच्या तसा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे 40 गुणिला 20. पहा 8 1 8 8 पंचे 40 5 1 5 5 5 25 5 1 5 5 चुक 20 4 1 4 4 7 28. पर्याय मध्ये 7 उत्तर होतं. म्हणजे तुम्हाला घोडता आलं नाही. याचं उत्तर किती असणार आहे? 7. किती? 7 तास रोज काम करावे लागेल. चला समोरचा प्रश्न घ्या. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यासाठी बला 10 दिवस लागतात. किती दिवसात? 15 दिवसात पूर्ण करतो. करण्यासाठी बला तेच काम 10 दिवसात लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून कोण कोण? आणि ब. सांगितलेलं किती दिवसात करतो? 15 दिवसात, ब 10 दिवसात. याचा तुम्ही जर लसावी काढला तर तो लसावी येणार तुमचा लसावी येणार होता तो 30. 15 दोन्ही 30. 10 त्रिका 30. सांगितलं दोघं मिळून. मग 30 बाहेर ओढून घ्यायचे. दोघं मिळून म्हणल्यानंतर दोघांची बेरीज झाली 5. उचलायचे 5. त्याला भागाकारात टाकायचे. 5 1 5 आणि 5 6 30. उत्तर किती पाय होतं तुमचा? 6 दिवस. समजत असेल? व्यवस्थित चालू आहे. चला समोरचा प्रश्न ब दोघे मिळून एक काम 24 दिवसात. ध्यानात घ्यायचं. ब किती दिवसात? 24. ब क किती दिवसात? 30 दिवसात. तर आणि क कोण? आणि क किती दिवसात? 40 दिवसात करतात. तर तिघे मिळून किती मिळून? तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण होईल? असा तिघा मिळून किती दिवसात पूर्ण करता येईल असा प्रश्न केलाय. तुम्हाला कसं करायचं होतं? सरळ सरळ आपल्याला माहितीये की ब क असं दोन लोक आहेत. कोण? आणि ब किती दिवसात? तुम्हाला सांगितलं 24 दिवसात. त्याच्यानंतर काय सांगितलं? ब आणि क. ब क किती दिवसात? 30 दिवसात. त्याच्यानंतर काय सांगितलं? आणि क. आणि क किती दिवसात रे भाऊ? 40 दिवसात. सरळ तुम्हाला सोडवायला पाहिजे होतं. कसं नेमकी? याच्यामध्ये याचा तुम्हाला काय काढणं होतं? लसावी काढणं होतं. काय काढणं होतं? लसावी होता तुमचा 120. लसावी जर तुम्ही काढला असता 24 5 120. 3 चुक 100. 30 चुक 120 आणि 4 40 त्रिका 120. तिघे मिळून सांगितल्यानंतर 20 120 बाहेर काढून घ्यायचे होते. बस तुम्ही बाकी काहीच नाही करायचं. 5 आणि 4 9 9 3 12. छेदाला 12 टाकले असते. हे जे 12 बेरीज आली. बेरीज 12 1 12 12 1 12. आता तुम्हाला वाटलं असतं 10 उत्तर आहे. 10 पर्याय नाही. प्रत्येकी गट कितीचा आहे? 2-2चा गट आहे. कितीचा गट आहे? 2-2चा गट आहे. म्हणून 10 गुणिला 2 करायचं आणि तुम्ही पर्यायात पाहायचं होतं ऊस होतं का? म्हणजे तुमचं उत्तर काय झालं असतं? बरोबर आलं असतं. समजत असेल? म्हणून याचं उत्तर किती पाय होता? 20. पेन घ्या, वही घ्या, नोट्स बनवा म्हणजे तुम्हाला कळेल. चला बाबू घे समोरचा प्रश्न. एक पाण्याची टाकी 6 तासात भरते, परंतु टाकीला काय होतं? छिद्र असल्यामुळे टाकी 2 तास उशिरा भरते. किती तास? 2 तास उशिरा भरते. तर पूर्ण भरलेली टाकी
किती वेळात रिकामी होईल? पहा शेवटचा प्रश्न काय सांगितला आहे की शेवट सांगितलेला आहे की रिकामी होईल, किती वेळ लागेल रिकामी होईल. बाबू याला सोडवताना काय करायचं? पहा एक पाण्याची टाकी पहिल्या वेळेस 6, नंतर 2 तास उशिरा भरते. किती? 2 तास. लक्षात द्या, लिहून देतो तुम्हाला. उशिरा यानी की किती रे? 8 तास लागल. मग रिकामी हा शब्द आला, काय आला? रिकामी. याचा आणि याचा लसावी काढला तुम्ही किती? 24. किती? 24. म्हणजे 24 काढा, 6 चुक 24, 8 त्रिका 24, बाहेर काढले किती? 24. रिकामी हा शब्द आला की तो वजा करायचा. म्हणजे याच्यातला फरक आला 1 आणि ज्याच्या खालून 1 असलं त्याची किंमत काय असणार आहे? 30. म्हणजे 24 तुमचं उत्तर पाहिजे होतं. आहे का पर्यायामध्ये 24? म्हणजे हा उत्तर असणं काळाची गरज होती. बाबा थोडीशी हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामुळे तुझा मार्क गेला. समजला असेल, आशा करतो समजत असेल. बाबू समोर चाल. एक पाण्याची टाकी अनळाने, कोणत्या नळाने? अनळाने. किती? 20 मिनिटात तर बी नळाने, 30 मिनिटात तर बी नळाने 45 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर, दोन्ही नळ पहा महत्वाचं आहे, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर 8 मिनिटांनी कोणता बंद केला? अबंद केला. काय केला? अबंद केला. तर बी नळाला ती टाकी किती मिनिटात भरेल असा प्रश्न केला होता. म्हणजे याच्यात काय होईल तुला समजणार नाही. म्हणजे तू काय केलं बघा, सरळ अ लिहायचं होतं आणि ब लिहायचं होतं, याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे 30 लिहिला असता आणि 45 बचा लिहिला असता, दोन्ही नळ एकाच वेळी. मग आता लसावी काढायचं आपलं नेहमी सारखं. याचा नसावी आला असता 90, 3 त्रिका 30 त्रिका 90, 45 दोन्ही 90. बाबू हे दोन्ही न चालणार आता. म्हणजे 5 गुणीला किती मिनिटं? 8 मिनिटं. किती मिनिटं? 8. 8 पंच 40. म्हणजे एकूण 90 वजा 40 बराबर किती रे? 50. आता बंद कोणता केला? अ केला. मग चालू कोणाला व्हायचं? बाकीचं कोणतं काम करणार? ब. बचा प्रमाण किती आहे? 2. याला 2 घातले, याच्या निम्मे किती रे? 25. आहे का पर्याय? पहा समजत असेल. म्हणजे हा 25 तुमचा काय पाहिजे होता? उत्तर पाहिजे होता. समजत असेल बाबा. चला तर मग समोरचा प्रश्न. ताशी 82 किमी वेगाने धावणारी 82 किमी वेगाने धावणारी 150 मीटर लांबीची एक आघाडी ताशी 8 किमी वेगाने विरुद्ध दिशेने धावणाऱ्या, कोणत्या दिशेने? विरुद्ध दिशेने धावणाऱ्या एका माणसाला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न केला. पहा माणूस विरुद्ध दिशेने किती किमी? 8 किमी धावून राहिला. म्हणजे आपण आता ही धरली रेल्वे, आता ही रेल्वे धरली आणि ही रेल्वे होती 82 किलोमीटर प्रति तास आणि इकडे व्यक्ती होता त्याच म्हणजे विरुद्ध दिशेने. कुठं नाव आहे हे बघा, हे विरुद्ध दिशेने. मग या दिशेने हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती या दिशेने पळून राहिला. मग या दिशेने हा व्यक्ती पळून राहिला म्हणजे काय होती? याची चाल 8 किमी. मग विरुद्ध असल्यामुळे दोन्हीची बेरीज करायची, वेगाची ध्यानात घ्यायचा. म्हणजे तुमची बेरीज झाली होती ही 90 किलोमीटर प्रति तास. मग सरळ सरळ तुम्हाला सांगतो, ले बाबा हे मीटर लिही, हे सेकंद लिही. ध्यानात घ्यायचं. तुम्हाला मी व्हिडिओ बनवले स्पेशल रेल्वेवर 2, पाहून घ्यायचं. बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आहे. पहा आपल्या चॅनलला जाऊ ना. 90 मीटर मध्ये कन्वर्ट केले, 90,000 सोबत किती? 36 सेकंद. इथं काय? 150 मीटर. पहा 150 मीटर लांबीची एक आघाडी. पहा आघाडीची लांबी किती होती? 150 मीटर. मीटर खाली मीटर टाकले, 150 आला किती? सेकंद. येणारा उत्तर तुम्हाला काय भेटेल? वेळ 150 गुणीला 36 से छेदाला 90,000. ध्यानात घ्या. 1 2 3 1 2 3 9 1 9 9 चोक 36. हा 9 चोक 36. 5 दोन्ही 10, 5 त्रिका 15, 2 1 2, 2 दोन्ही 4 आणि 3 दोन्ही किती रे? 6 सेकंद. याचा तुम्हाला काय पाहिजे होता? उत्तर तुम्ही सोडवायला पाहिजे होता. 6 एका पर्याय. हाय गुरुदेव. चला मग समोरचा प्रश्न. 118 मीटर लांबीची एक ट्रेन 157 बरोबर चालू ना आता, 157 मीटर लांबीचा एक पूल 15 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची ताशी वेग किती असा प्रश्न तुम्हाला केला.
काय मीटरची नेहमी बेरीज करायची, मीटरची बेरीज केली 118 अधिक 157 यांची बेरीज आली 200 हा बरोबर 275. चला मीटर आणि सेकंद जसे ज्या तसं लिहून घ्यायचं. मीटर 275 साठी किती सेकंद रे? 15 सेकंद. सेकंद खाली सेकंद म्हणजे येणारा उत्तर आपल्याला मीटर मध्ये भेटणार. म्हणजे 36 याला किती? याचा तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 275 गुणिला 36 छेदाला किती? ज्याच्या सोबत सेकंद आहे ते ज्याच्या सोबत एक्स आहे ते काय कुठं टाकायचा? सेकंदाला छेदाला टाकायचा. पहा सरळ भाग तोडताना चला 5च्या पटीने भाग तोडायचा. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 5 25, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 5 60 0 48 6, 12 5 60 6 66 हे 2 0 म्हणजे 66,000 मीटर. याला किलोमीटर मध्ये करायचं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं होतं अरे बाबा याला 1000 न भागायचं म्हणजे 66 किलोमीटर प्रति तास या गाडीचा काय राहिला असता? वेग राहिला असता. समजत असेल बाबू? अपेक्षा करतो समजेल तुम्हाला. चाल दादा समोर. 175 मीटर 175 मीटर व 200 मीटर लांबीच्या दोन ट्रेन काय अनुक्रमे 80 व 55 किमी प्रति तास वेगाने एकाच दिशेने, महत्वाचा आहे एकाच दिशेने, ध्यानात घ्या, एकाच दिशेने धावत आहे तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील असा प्रश्न तुम्हाला केला. सरळ सरळ मी म्हणलं ना, गाडीची लांबी, बोगद्याची लांबी, सुरुंगाची लांबी तुम्हाला दिलेला आहे पहिल्या घटकामध्ये. त्याच्यात परत तेच नाही. 75 अधिक 200 बराबर 375 मीटर. ध्यानात घ्या, गाडी एकाच दिशेले, ही गाडी कोणत्या दिशेले? एकाच दिशेले. म्हणजे एक गाडी आहे 80 किलोमीटर, दुसरी आहे 55. एकाच दिशेने म्हणल्यानंतर वजाबाकी होते वेगाची. मग याच्यातील फरक आला किती? 25 किलोमीटर प्रति तास. मग आपलं नेहमी सारखं तुम्हाला सांगितलं बाबू सरळ सरळ सोडवायचा. त्याला इथं लिहिलं मीटर आणि इथं लिहिलं सेकंद. म्हणजे 25,000 करून घ्या किलोमीटरला, त्याच्यासोबत 3600 तर मीटर खाली मीटर ठेवा म्हणजे 375 ला एक्स बरोबर किती? बस असा प्रश्न केला. चला 375 गुणिला 3600 छेदाला 25,000 1 2 1 2. चला 5च्या पटीत संख्या आहे. 5 5 25. लक्ष द्या. 5 7 35, 5 5 25, पुन्हा 5 1 5, 5 1 5, 5 5 25, 5 3 15, 5 2 10, 5 2 10. लक्ष द्या. बे का बे याच्याने मे 18 आणि 18 त्रिक 54. कुठं झाली मिस्टेक आपली? समोरचा प्रश्न घे. 54 सेकंद पाहिजे याचं उत्तर. किती? 54 सेकंद. काटकुट केली ते चाल. चला घे. दोन आघाड्या अनुक्रमे किती? दोन आघाड्या अनुक्रमे 50 किमी प्रति तास व 70 किमी प्रति तास वेगाने एकमेकीच्या, आता लक्ष द्या, विरुद्ध आहे. इथं काय आहे? विरुद्ध दिशेने धावत आहे. त्या एकमेकींना किती? 15 सेकंदात ओलांडतात. जर त्यापैकी एका गाडीची लांबी 280 मीटर दिलेला आहे असल्यास दुसऱ्या गाडीची लांबी किती असा प्रश्न केला. आता एक गाडी ह्या दिशेनं चालली, दुसरी गाडी या दिशेनं चालली, याचा अर्थ विरुद्ध आहे. विरुद्ध म्हणजे किती होतं? पहिली गाडी 50 होती आणि दुसरी गाडी 70 न होती. म्हणजे किती रे? 50 अधिक 70 बराबर 120 किलोमीटर प्रति तास. मग एकमेकींना ह्या गाड्या किती सेकंदात? 15 सेकंदात ओलांडते. आणि त्याच्यापैकी एका गाडीची लांबी होती 280 मीटरची. एका गाडीची लांबी 280 मीटर. पण आता ह्या स्वतःला काय करून राहिल्या? क्रॉस करून राहिल्या. मग याच्यासाठी आपण काय करणार? मीटर लिहिणार आणि सेकंद लिहिणार. नेहमी सारखं आपलं 120 किलोमीटरला मीटर मध्ये केलं म्हणजेच 1,20,000 सोबत 3600 सेकंद घ्या. कारण दोन गाडी, ही गाडीची लांबी माहिती आहे. म्हणजेच 15 सेकंदाला किती? येणारा उत्तर तुम्हाला मीटर मध्ये भेटणार. म्हणजेच तुम्ही काय करणार पहा, 1,20,000 गुणिला
15 छेदाला 36 1 2 1 2 चला 12 1 12 12 त्रिक 36 3 1 3 3 5 15 बराबर किती 100 गुणिला 5 500 आता हे 500 मीटर म्हणजे दोन्ही गाड्याच्या लांबी संयुक्त आल्या एक गाडीची लांबी आपल्याला माहिती होती 280 वजा 280 बराबर 200 किती रे 20 दुसऱ्या गाडीची लांबी किती होते 220 मीटर त्या गाडीची लांबी होते चला पुढं 4 क्रमागत समसंख्याची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या पहा कोणती संख्या सांगेल आहे सम आणि या समसंख्येची काय आहे सरासरी आणि ती सरासरी पहा सरासरी किती होती 35 ती सम सांगेल पण दिलेली संख्या ही विषम आहे म्हणून काय करणार छोटे भाग म्हणलं तर डावीकडे आणि मोठा भाग म्हणलं तर उजवीकडे चला छोटी सांगेल आहे तर मग डावीकडे चला म्हणजे याच्या लगतची संख्या सम 34 आणि याच्या लगतची 32 म्हणून छोटी संख्या किंवा लहान संख्या कोणती तर 32 पर्यंत तुमचं उत्तर पाहिजे होतं मारेल समजलं चला बाबू समोरचा 11 ते 50 पर्यंत किती 11 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी किती 11 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी किती आता याच्यामध्ये काय करायचा सरळ विषम सांगितले काय सांगितले विषम 11 ही विषम आहे 50 ही काय आहे बाबू ही सम आहे मग विषम घ्यायची तर याच्या पाठीमागची घ्यायची म्हणजे ती किती 49 11 अधिक 49 छेदाला 2 कारण इथं सरासरी सांगितलं आहे म्हणजे 60 छेदाला 2 याची बेरीज 60 येते ना म्हणजे याच्या निम्मे किती रे 30 म्हणजे तुमचं उत्तर किती पाहिजे होता सरासरी 30 पाहिजे होतं समजलं असेल सॉरी 30 नाही विषम संख्या आता ही जी सरासरी आली ही नैसर्गिक संख्याची आली कशाची आली नैसर्गिक संख्येची आपल्याला सम आणि विषम मग सम आणि विषम मध्ये फरक 2चा असतो म्हणून परत 2 न भागायचं बराबर किती रे 15 तुमचं उत्तर किती पाहिजे होतं 15 पाहिजे होतं किंवा जर म्हटलं तर 11 अधिक 59 छेदाला नेहमी 4 ठेवायचं नेहमी 4 तुमचा उत्तर येणार 15 म्हणजे 60 छेदाला 4 बरोबर 15 आलं लक्षात चला बाबू घे समोर 17च्या पाड्यातील कितीच्या 17च्या पाड्यातील 5 संख्याची सरासरी काढा 17च्या पाड्यातील 5 संख्याची सरासरी काढा मग याला सरासरी कशी काढायची म्हणजे पहिले 17 गुणीला 5 करायचे बरोबर 17 5 85 जो गुणला तोच मिळवायचा म्हणजे बराबर तुमची बेरीज झाली 102 आणि छेदाला नेहमी 2 ठेवायचं बराबर तुमचा जर मार्क गेला तर मला सांगा याच्या निम्मे किती रे 51 म्हणजे तुमचं उत्तर किती असणं पाहिजे होतं 51 पाहिजे होतं चला बाबू समोर घे एका वर्गातील 40 विद्यार्थ्याचे वय किती 40 विद्यार्थी 13.5 वर्ष आहे त्या वर्ग शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी 14 होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती वर्ग शिक्षकाचे वय किती बाबू पहिले लगेच सरासरी 40 गुणीला 13.4 बराबर 500 किती रे 40 दशांश सोडून दिला पुढचा 540 नंतर एक शिक्षकाला वर्ग शिक्षक 41 लोक झाले सरासरी 14 झाले 41 गुणीला 14 म्हणजे किती 574 40 मधून 74 मधून 40 सारखा अंक काढा म्हणजे 34 उत्तर तुमचं पाहिजे होतं आणि ते 34 तुमचं उत्तर राहिलं असतं म्हणून 34 हे काय आहे तुमचा बरोबर उत्तर आहे म्हणून वर्ग शिक्षकाचे वय 34 वर्ष आहे चला नावेत बसलेल्या 25 मुलाचे सरासरी वजन 22 किलो आहे किती मुलं होते 25 सरळ सरळ 25 गुणीला 22 करायचा नंतर काय सांगितलं नाववाड्यासह वजनाची सरासरी 24 आहे नाववाडी आला किती 26 झाले आणि सरासरी 24 झाले चला 25 गुणीला 22 जर म्हणलं तर 500 किती रे 550 आणि 26 गुणीला 24 जर म्हणलं तर 624 किती 624 आणि या दोन्हीतला फरक जर काढला तुम्ही तर तो आला असता 74 समजला असेल म्हणजे तुमचं उत्तर अगदी बरोबर आलं असतं म्हणून 74 उत्तर मारायला पाहिजे होतं चल बाबू समोर घे 28 संख्याची सरासरी 32 जर त्यापैकी प्रत्येक संख्येला 2 ने गुणले
तर नवीन सरासरी किती असा प्रश्न तुम्हाला दिसला असता. तुम्ही थोडा आड होऊन राहिले. प्रत्येक संख्येत बरोबर गुणले गुण म्हणलं तर सरळ सरळ सरासरी गुणीला गुणा करून टाकायचा. गुणीला 2 बराबर 32 दोन्ही 64 हा तुमचा डायरेक्ट उत्तर राहिला असता. म्हणजे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, उत्तर तुमचा बरोबर राहिला असता. शॉर्टकट सांगून राहिलो. चाल बाबू मार्क जाणार नाही असा प्रश्न आला तर असं सोडव, ताण नको घेऊ. एक्स वाय, एक्स ते वाय हे अंतर 40 किलोमीटर वेगाने गेला. म्हणजे हे अंतर किती? 40 किलोमीटर वेग सॉरी 40 किलोमीटर प्रति तासाने गेला. पण परत येताना त्याने त्याचा वेग 50% वाढवला. 40 चे किती टक्के? 50%. छेदाला 100. 1 2 1 2 5 चुका 20. पहिला वेग होता 40, आता 20. म्हणजे किती झालं टोटल? 60 किलोमीटर प्रति तास. नंतर काय सांगेल? वाढवला तर प्रवासातील त्याचा सांगेल काय? सरासरी. 2 वेळेस गेला आणि याच्या वेळेस किती ना? 60 ना आला. म्हणजे 2 वेळेस गेला आला गुणीला 60 गुणीला 40 छेदाला या दोन्हीची बेरीज आली 100. 1 2 1 2 साइन 24 दोन्ही 24 दोन्ही 48. इंस्टा मध्ये बी फोन घ्याल हाच उदाहरण आहे, पण थोडस बदल आहे. आलं लक्षात? चला बाबू समोर घे. 18चे 18%. 18चे 18%. ज्याच्यासोबत टक्के त्याच्यासोबत छेदाला 100. 18चा वर्ग आला 324. किती स्थळानंतर 0 1 2 1 2 घर सोडून दशांश देऊन टाका. आलं तुमचं उत्तर. म्हणजे 3.24 उत्तर यायला पाहिजे होतं. बस संपला विषय. लगेच उत्तर तुमचं तुमच्या डोक्यात आणि लगेच भरा खोक्यात निघा बाजारला. चला घे समोरचं भाऊ. 25 चे म्हणजे गुणाकार 2.5% म्हणलं आला छेदाला 100. दशांश काढून टाकू. 1 0 वाढवलं. 25 25 चा वर्ग 625. 1 2 3 1 2 3 3 घर सोडून दशांश दिला 0.625 आहे का? पाय उत्तर त्याचा आहे हे पाय आहे का? डायरेक्ट उत्तर आला असा तुमचा. ताण नाही घ्यायचा बाबू. घे पुढं. पैकी म्हणलं पैकी किती पैकी? 5400 पैकी 216 म्हणजे शेकडा किती? बाबू 5400 इथं लिहू. त्याच्यावरून पडलेले मार्क 216 गुणीला शेकडा म्हणलं तर गुणीला 100 टाक. 1 2 1 2 54 1 54 आणि 54 चूक एवढे पाठ केले मी. 54 चूक किती? 4%. 216. चला बाबू घे समोर. 2.5 तास चे 15% किती? 15% म्हणजे मिनिट मध्ये तुलना करायची. चला 60 साठी 120 आणि 120 आणि ते वरचे 30 मिनिटं. हा एक किती? 150 चे 15 काढ छेदाला 100. 15 15 शून्य कडलं 15 15 225 आणि एक घर सोडून दशांश दे. आला का नाही तुमचा? 2 म्हणजे 22.5 उत्तर पाहिजे होता. आणि घे बाबा शेवटचा प्रश्न. हा प्रश्न 100चा मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याचा सोल्युशन पाहायचा असेल तर आपल्या इन्स्टा बायो मध्ये जा. शॉर्टकट सांगेल आहे आणि ते मला कमेंट्स मध्ये सांगा युट्यूबला. आलं समजत असेल बाबू? अपेक्षा करतो. आणि समोरचा घटक किंवा समोरचा जो सोल्युशन किंवा पेपर होईल त्यांचं सोल्युशन मी युट्यूबच्या माध्यमातून का नाही हो तुमच्यापर्यंत पोहोचीन. आणि असंच तुमचं सहकार्य असू द्या. चला तर भेटू.